मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या गंभीर प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा या ठाम मागणीसाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीनं सोमवारी 15 डिसेंबर रोजी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. निष्पाप नागरिक, शेतकरी, महिला आणि लहान मुलं रोज जीव मुठीमध्ये धरून वावरत आहेत. केवळ पाहणी, निवेदनं आणि तात्पुरत्या उपाययोजनांवरती समाधान न मानता बिबट्याच्या दहशतीवरती ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी ठाम भूमिका या आंदोलनामधनं मांडली जाणार आहे. हे आंदोलन सकाळी 10 वाजता बसस्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी केलंय. आता नाही तर कधीच नाही असा निर्धार व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं प्रभावी कारवाई करावी, वन विभागाच्या उपाययोजना अधिक कडक कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या जनआक्रोश आंदोलनामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं जाईल आणि संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्याच्या दिशेनं निर्णायक पावलं उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. काल संगमनेर तालुक्यामध्ये जवळे कडलक गावामध्ये चिमुकल्या 4 वर्षाच्या सिद्धेश्वरती बिबट्याने हल्ला केला. त्याच्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागला. हे खरं तर संगमनेर तालुक्यासाठी खूप मोठा काळा दिवस आपण समजलं पाहिजे. प्रशासनाची खूप मोठी चूक किंवा दुर्लक्षपणा याच्यामध्ये आम्ही सर्वजण समजतो. कारण संगमनेर तालुक्यामध्ये वारंवार बिबट्यांचे हल्ले होताना आपल्या सर्वांना आढळत आहे. आमच्या महिला ह्या दूध उत्पादक आहेत, शेतकरी आहेत. त्यांना रोज जीव मुठीत घेऊन शेतामध्ये घास काढायला, चारा काढण्यासाठी जावं लागतं. नेहमी त्यांच्या मनामध्ये भीती असते की बिबट्या कुठून हल्ला करेल. अशा वेळेस अशी घटना ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या चिमुकल्यांच्या जीवासाठी जास्त भीती माता भगिनींना आता वाटत आहे. त्यासाठीच आपण एक मोठा लढा उद्या उभारणार आहोत. उद्या सकाळी 10 वाजता बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत आपल्याला एक जन आक्रोश मोर्चा आपण काढणार आहोत आणि प्रशासनाला तिथे जाब विचारणार आहोत की ह्यासाठी तुम्ही पुढे काय करणार आहात. आता वेळ आलेली आहे की आपल्याला बिबटे वाचवायचे की माणसं वाचवायचे. तुम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा. हा मोर्चा आपण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उद्या सकाळी 10 वाजता बरोबर सर्वांना मी इथे कळकळीची विनंती करते की तुम्ही सर्वजण या मोर्चामध्ये सामील व्हा. आता जर नाही केलं तर कधी करणार. अजून प्राण आपल्याला गमवायचे नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. घटनेनंतर वन विभागानं काय कारवाई केलेली आहे, कशा पद्धतीने पिंजरे आता या सगळ्या परिसरात लावण्यात येत आहे? काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास जवळे कडलक तालुका संगमनेर येथे एक दुर्दैवी घटना घडली. तर त्यानंतर लगेचच आमची वन विभागाचं पथक आणि पोलीस विभागाचं पथक, स्वतः DYSP सर, आम्ही सर्व टीम मेंबर वन विभागाचे आम्ही सर्व घटनास्थळी तातडीने दाखल झालो आणि त्यानंतर आपण सर्च ऑपरेशन चालू केलं या परिसरामध्ये. काल रात्रीच्या टाईममध्ये आपण पहिले थर्मल ड्रोनद्वारे मागोवा घेतला. 2दा तो थर्मल ड्रोनमध्ये आपल्याला ट्रॅप झाला
परंतु काल रात्री आपल्याला थोडी त्यांनी हुलकावणी दिली. त्यानंतर आज सकाळी परत अजून 1-2 टीम आपण इथं कार्यरत करू. सकाळी 5:30 पावणे 6 वाजल्यापासून आपण माग काढला आणि नदीच्या आढळा नदीच्या काठी जे गिन्नी गवत आहे त्यामध्ये आपल्याला तो तिथं आढळून आला. त्यानंतर तातडीने त्या बिबट्याला आपण रेस्क्यू करून आपण जेरबंद आता केलेला आहे. या परिसरामध्ये आणखी बिबटे असण्याचे तक्रारी नागरिकांच्या आहेत. पुढे काय मोहीम राबवली? आता पुढं हा जरी बिबट आम्ही जेरबंद केला असला तरी या परिसरामध्ये आता अजून जे काही बिबटे आहेत ते लगेचच आता आम्ही अजून रेस्क्यू ऑपरेशन राबवणार आहोत या परिसरामध्ये कंप्लीट. त्याचप्रमाणे आम्ही आमचे पिंजरे देखील इथं लावलेले आहेत आणि पिंजरे प्लस आमची रेस्क्यू टीम या दोन्हीच्या ह्यांनी आणि रात्री थर्मल ड्रोनच्या मदतीद्वारे आम्ही या परिसरातील अजून काही बिबट्या आहेत तर तेही आम्ही जेरबंद करण्याचा प्रयत्न. जो बिबट आता तुम्ही पकडलाय तो त्या घटनास्थळापासून किती अंतरावर पकडलेला आहे? तो नर आहे, मादी काय नाही? अंतराचं ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिघामध्ये म्हणजे त्याच्या त्या टेरिटरीवरून म्हणजे पगमार्कद्वारे आपण त्या लोकेशनपर्यंत गेलो. म्हणजे जे पगमार्क आपल्याला जे ठस्याद्वारे हा वन्यप्राणी बिबट असल्यामुळे त्याचे जे ठसे आढळतात आपल्याला जे काही पगमार्क आढळतात त्याच्यावरून आपण त्याचा माग काढत गेलो. आपली टीम ही माग काढत गेली. काल ती थर्मल ड्रोनची मदत घेतली होती आणि त्या मागद्वारे आपण मग नदीच्या काठी आपण पोहोचलो. तरी देखील अजून जरी या परिसरात अजून जे बिबटे आहेत ते देखील आम्ही तातडीने जेरबंद करतो. अनेक वर्षांपासून तुम्ही बिबट्यांच्या या संदर्भात मोहीम राबवता. नेमकं किती त्याचं अंतर असतं, रेडियस असतं बिबट्याचं एका क्षेत्रात फिरण्याचं? आता ह्याच्यामध्ये आता त्याची टेरिटरी आता हे जे आता बिबट्याचं आहे तर हे जंगल परिसरातून दूर असं म्हणजे ऊस किंवा डाळिंब आणि जे काही आपले बागायती शेती पिकं आहेत तर त्याच्यामध्ये ह्याचं वास्तव्य आहे. त्यामुळे तो एका शेतामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही वेळेस तो गावाच्या हद्दी सीमा हे देखील तो हे करत असतो. मग त्याच्या ठसेद्वारे त्याचप्रमाणे आधुनिक ड्रोन आणि इतर उपकरणाच्या साह्याने आपण त्याला लोकेट करू शकतो. हा बिबट्या नरभक्षक आहे का आणि ते कसं आपण डिटेन करणार किंवा कसा त्याचा शोध घेतला जाणार? नाही, आता पगमार्क आता परत एकदा आम्ही क्रॉस चेक करणार आहोत आणि त्याच पद्धतीने इथले जरी बाकीचे जरी काही पगमार्क आले आपल्याला तरी देखील तातडीने लगेच तिथं शोध मोहीम. आता ही टीम म्हणजे एवढ्या एका बिबट्यावर आम्ही काय आता थांबणार नाहीये. या परिसरामध्ये आणखीन जे काही बिबटे आहेत ते ग्रामस्थांच्या मागणीमध्ये काही CCTV फुटेजमध्ये आलेले आहेत त्याची सगळ्याची पडताळणी करून पहिले आपले केजेस देखील आपण लावलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण ह्या रेस्क्यू टीमची जी आमची संगमनेरची रेस्क्यू टीम आहे त्या टीमची मदत घेऊन आम्ही तातडीने पुढचे पावलं उचलणार आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. नागरिकांच्या तक्रारी आहेत की वन विभागाचे अधिकारी फोन उचलत नाही आणि उडवडीची उचल देतात, याकडे कसं बघत आहात आणि यापुढे कशा पद्धतीने नागरिकांचे? नाही, आता तर सध्या तरी असं काही नाही आहे कारण की आमचे जेवढे आहेत आमचा स्टाफ संगमनेर टीमचा तो सातत्याने संपर्कामध्ये असतो. या गावामध्ये आपण गेल्या 2 महिन्यामध्ये आपण 5-6 बिबटे आपण आपल्या केजेसद्वारे जेरबंदही केले होते आणि जरी काही तक्रारी आल्या तरी संबंधितावर आपण ठोस कारवाई करू. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून जवळपास 8.5 कोटींची उपकरणं आणि पिंजरे मिळालेले आहेत. साधनांची कमतरता आहे का? मनुष्यबळाची कमतरता आहे का? नाही, आता जे आम्हाला आता केजेसचा पुरवठा चालू आहे कंटिन्यू. आता आमचं संगमनेरचे जे 3 वन परिक्षेत्र आहेत आमचे तर त्याच्यामध्ये आता आमच्याकडे केजेस आहेत सध्या संख्या. त्याच पद्धतीने एक आधुनिक पद्धतीचा एक थर्मल ड्रोन देखील आमच्याकडे आहे आणि अजून देखील काही साधनाची जशी आवश्यकता पडली आमच्या टीमला ते आम्ही वरिष्ठांना आमच्याकडून आम्ही करून. शावी शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर.